तर भुजबळांना जनतेचा कौल कुठल्या बाजूने जातो याचा अंदाज येतो. त्यामुळेच त्यांनी ठाकरे आणि पवारांना सहानुभूती मिळत असल्याचं सुतोवाच केलंय असं जयंत पाटलांनी म्हटलंय. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या मुलाखतीत भुजबळांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती मिळते असा पुनरुच्चार केला होता. त्यावर जयंत पाटलांनी नाशिकमध्ये उत्तर दिलं. तुम्ही म्हणाला होतात की उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांसाठी सिंपती आहे, त्यांच्यासाठी सहानुभूती आहे. 100% आहे. अजूनही अजूनही वाटतं मला. सिंपती म्हणजे कसं काय, सिंपती म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले, ते 2-4 तिकडे सोडले, मग त्यांच्या मिटिंगला गर्दी का होते? ती गर्दी म्हणजे ती सिंपतीचीच गर्दी असेल ना. पण ती सिंपती ही मतपेटीत उतरेल का, हा मुद्दा आहे. जाहीर सभांना येणं वेगळं आणि मतपेटीमध्ये उतरणं वेगळं. त्यामुळे आता किती ती मतपेटीमध्ये उतरत आहेत ते बघावं लागेल ना. सहानुभूती आहे की समर्थन आहे, तुमचा काय रिडिंग आहे? मी सहानुभूती हा शब्द वापरलेला आहे, समर्थन शब्द नाही वापरला. आणि मिटिंगसाठी तर सगळ्यांच्याच मिटिंगसाठी लोक जातात, कोण काय बोलतं कोण काय बोलतं. भुजबळ यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सहानुभूती आहे, त्याचा त्यांना फायदा होईल या निवडणुकीत असं. बरोबर आहे. छगन भुजबळ साहेबांना नेहमीच जनतेचा कौल कुठल्या बाजूने जाणार याचा आधीच अंदाज येतो आणि त्यामुळं त्यांनी हे सुतोवाच केले असं मला वाटतं.